कोल्हापूरचा पेठ वडगाव बस स्टँड. बुधवारी दुपारी रिमझिम पाऊस सुरू असल्यानं बस स्टँड परिसरात लोकांची लगबग सुरू होती. तेवढ्यात बस स्टँडच्या मागच्या बाजूनं एका महिलेच्या किंचाळण्याचा आवाज आला. लोकांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं तर एक माणूस भर रस्त्यात कोयत्यानं एका महिलेवर सपासप वार करत होता. महिला जीवाच्या आकांतानं ओरडत होती, पण वार करणारा व्यक्ती थांबत नव्हता. थोड्या वेळानं महिला खाली कोसळली आणि तिचा जीव गेला. त्यानंतर हल्ला करणाऱ्या व्यक्तीनं मिशीला पीळ देत विषय संपवला असं म्हटलं आणि तो तिथून निघून गेला. मग घरी जाऊन अंघोळ करून त्याने एक झोप काढली आणि पोलिसांसमोर सरेंडर केलं. मी माझ्या बायकोची हत्या केली आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे 10 वर्षांपूर्वी 2016 मध्ये या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पण गेल्या काही दिवसात दोघांमध्ये गोष्टी बिघडल्या आणि त्याचाच शेवट पतीने पत्नीची हत्या करण्यात झाला. कोल्हापुरातली ही घटना आहे काय? नवऱ्यानं आपल्याच बायकोचा इतका क्रूर शेवट का केला? जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेठ वडगाव शहराजवळ सावर्डे नावाचं एक छोटंसं गाव आहे. इथल्या दीपक कांबळे आणि अमृता इंगोले या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण त्यांच्या घरच्यांचा सुरुवातीला या नात्याला विरोध होता. पण तरीही दोघांनी 2016ला लग्न केलं आणि त्यांचा सुखी संसार सुरू झाला. दीपक छोटे मोठे उद्योग करायचा तर अमृता घरकामं करायची. काही वर्षांनी त्यांना 2 मुलं सुद्धा झाली. त्यामुळे दोघांचंही नातं आणखीनच घट्ट झालं. दोघांच्या कुटुंबानं सुद्धा आपला विरोध कमी केला आणि दीपक अमृताचं नातं स्वीकारलं. दोन्ही कुटुंबांचे संबंध सुद्धा सुधारले. ग्रामपंचायत निवडणुकीत दीपकनं अमृताची आई म्हणजेच त्याच्या सासूला आपल्या वॉर्डातून उभं करून निवडूनही आणलं होतं. त्यामुळं सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण गेल्या 1-1.5 वर्षापासून दीपक आणि अमृताचे खटके उडायला लागले. अमृताचे एका मुलासोबत संबंध असल्याचा दीपकला संशय होता. सुरुवातीला त्यानं याकडे दुर्लक्ष केलं, पण दिवसेंदिवस अमृताच्या हालचाली त्याला संशयास्पद वाटायला लागल्या. 1-2दा त्याने अमृताला फोनवर लपून कोणाशी तरी बोलत असताना बघितलं होतं. त्यानं तिला समजावून सुद्धा सांगितलं होतं, पण अमृता काही केल्या ऐकायला तयार नव्हती. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार एकदा दीपकनं तिला घरातच एका मुलासोबत नको त्या अवस्थेत बघितलं होतं. ह्या घटनेनंतर दीपक खूप तणावात राहू लागला. त्यानं घडलेला सगळा प्रकार आपल्या मेहुण्याला सांगितला. बहिणीनं केलेल्या कृत्यानं दीपकच्या मेहुण्यालाही धक्का बसला. त्याने अमृताला केलेल्या चुकीबद्दल जाब विचारला आणि रागाच्या भरात तिला मारहाण सुद्धा केली. ह्या घटनेनंतर दीपकनं अमृताला घराबाहेर काढलं होतं. तेव्हा अमृता माहेरी गेली होती, पण तिच्या आईनंही तिला घरात न घेतल्यामुळं ती तिसऱ्याच एका व्यक्तीच्या घरी राहायला गेल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली आहे. जिच्यावर प्रेम करून लग्न केलं ती अमृताच अशी वागल्यानं दीपक जास्तच तणावात राहायला लागला. तो रोज दारू प्यायचा. अमृता जवळजवळ 1 आठवडा त्या व्यक्तीच्या घरी राहिली, पण कुटुंबियांनी तिला समजावलं आणि ती पुन्हा दीपकच्या घरी आली. दीपकनेही झालं गेलं विसरून अमृताला एक संधी द्यायचं ठरवलं. मग काही दिवस सगळं पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालं होतं, पण काही दिवसातच त्यांच्यात पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली. दीपक अमृताला अधूनमधून मारहाण सुद्धा करायचा, पण बाहेर तो सगळं काही शांत असल्याचंच दाखवायचा. हे सगळं 1 वर्ष चालल्यानंतर अमृता दीपकपासून वेगळं होण्याच्या म्हणजेच त्याला घटस्फोट देण्याच्या तयारीत होती, अशी माहिती सुद्धा काही माध्यमांकडून देण्यात आली आहे. अशातच 8 जुलैचा दिवस उजाडला. अमृता सकाळीच घरातून पेठ वडगावला जायला निघाली. दुपारच्या दरम्यान ती बस स्टँडच्या मागे असलेल्या आपल्याच सावर्डे गावातल्या एका वकिलाला भेटायला गेली होती. हीच गोष्ट दीपकला कळली. त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्यानं आज माझा तरी शेवट नाहीतर पुढच्याचा असं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं. त्याचं हे स्टेटस बघून त्याच्या काही जवळच्या मित्रांनी त्याला फोन करून काय झालंय असं सुद्धा विचारलं, पण दीपकने त्यांना अगदी शांतपणे काहीच झालं नाही असं सांगितलं. पण हे स्टेटस ठेवल्याच्या 1 तासातच दीपक एक धारदार कोयता घेऊन पेठ वडगावच्या बस स्टँडच्या मागे पोहोचला. तेवढ्यात त्याला समोर अमृता दिसली. दीपक रागारागात तिच्या दिशेनं चालत आला. कसलाही विचार न करता त्याने अमृतावर कोयत्यानं वार करायला सुरुवात केली. एकावर एक होणाऱ्या वारामुळं अमृता मोठ्यानं ओरडत होती. त्यावेळी पाऊस सुरू असल्यानं रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती, पण किंचाळण्याच्या आवाजानं तिथे काही लोक जमले आणि त्यांनी दीपकला अडवण्याचा प्रयत्न केला. पण दीपकने त्यांना
हा आमचा नवरा बायकोतला वाद आहे, तुम्ही मध्ये पडू नका, असं म्हणत सगळ्यांना दूर व्हायला सांगितलं आणि पुन्हा अमृतावर वार केले. थोड्या वेळातच अमृता रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. तिच्या पोटावर, छातीवर, हातावर आणि गळ्यावर 8 गंभीर वार झाले होते, ज्यात काही सेकंदातच तिचा जीव गेला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आपण आपल्या पत्नीची हत्या केल्याचा कोणताही पश्चात्ताप दीपकच्या चेहऱ्यावर नव्हता. निपचित पडलेल्या अमृताला बघून दीपकनं मिशांना पीळ देत विषय संपवला असं म्हटलं आणि तो तिथून निघून गेला. स्थानिकांनी लगेचच पेठ वडगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत त्या परिसरात मोठी गर्दी जमली होती. अमृताचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला होता. घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी पंचनामा करायला सुरुवात केली आणि अमृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलीस मारेकऱ्याचा शोध घ्यायला लागले. काही वेळातच पोलिसांना हल्लेखोराचं नाव दीपक कांबळे असून तो मृत महिलेचा पती असल्याचं पोलिसांना समजलं. तो जवळच्या सावर्डे गावात राहत असल्याची माहिती सुद्धा त्यांना मिळाली. पोलिसांनी सावर्डे गावातल्या पोलीस पाटलाकडून या सगळ्याची शहानिशा केली आणि ते दीपकला अटक करण्यासाठी निघाले. पोलीस आपल्या दारात आल्याचं कळताच दीपक शांतपणे बाहेर आला आणि त्याने पोलिसांसमोर सरेंडर केलं. स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार अमृताची हत्या केल्यानंतर दीपकने गावात येऊन अजून एका व्यक्तीचा शोध घेतला होता, पण तो व्यक्ती त्याला सापडला नसल्यानं त्यानं घरी येऊन आंघोळ केली आणि झोप काढली. यानंतर तो पोलिसांना शरण आला. दीपकच्या मित्रांना या घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला, कारण दीपकने केलेल्या या कृत्याबद्दल शेवटपर्यंत कोणालाच काहीही कळू दिलं नव्हतं. 9 जुलैला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अमृताचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिच्या माहेरचं कुणीच आलं नव्हतं. अंत्यसंस्काराचा सगळा विधी दीपक कांबळेचे कुटुंबीय आणि त्याच्या मित्रांनीच केले. सध्या दीपक पोलिसांच्या ताब्यात असून त्यानं आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती देण्यात येते. पण 10 वर्षांच्या प्रेमविवाहानंतर घडलेल्या या घटनेमुळं 2 कुटुंब, 2 आयुष्य उद्ध्वस्त झाली आणि दीपक अमृताची 2 निष्पाप लेकरं मात्र पोरकी झाली.